आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: हनुमानजी यांचे कल्याण कसे झाले. परमेश्वर म्हणतात की त्रेतायुगात हनुमानाला देखील मी शरणात घेतले होते. प्रश्न: धर्मदास यांनी प्रश्न केला, हे कबीर परमेश्वर, तुम्ही तर माझे आश्चर्य आणखीन वाढवले. श्री हनुमानजी यांना तर आपली शक्ती तसेच श्री रामभक्तीवर अत्यंत अभिमान होता. हे दीनानाथ, आपण हनुमानाची बुद्धी कशी बदलवली? कृपा करून या दासाला सांगा. उत्तर: कबीर परमेश्वरजी यांनी सांगितले, हे धर्मदास, हनुमानजी लंकेमधून सीतेचा शोध घेऊन परत आले असता त्यांच्याकडे सीतेने दिलेले सोन्याचे कंगन होते, जे सीताजी आपल्या हातामध्ये बांगड्याऐवजी घालत असत. पहाटेची वेळ होती. ज्या स्थानी पवनपुत्र आकाशमार्गे उडून इकडे पृथ्वीवर उतरला तो एक पर्वत होता. त्याच्या येण्या अगोदर मी त्या स्थानावर एक लीला केली. स्वादिष्ट फळदार वृक्षांनी बहरलेली अशी एक सुंदर बाग आपल्या शक्तीने स्थापित केली. तिच्याच एका कोपऱ्यात स्वच्छ पाण्याचे एक सरोवर बनवले. दुसऱ्या कोपऱ्यात मी आपली झोपडी बनवली. झोपडीजवळ अंगणामध्ये एक खूप मोठा माठ ठेवला होता. हनुमानाला भूक लागली होती. अगोदर तो स्नान करू लागला. सीतेने दिलेले कंगन एका दगडाच्या शिलेवर ठेवले. स्नान करतेवेळी हनुमानाची नजर त्या कंगनावर अशी टिकून होती, जसे दवबिंदू चाटतेवेळी मणी धारण केलेला साप आपला मणी तोंडातून काढून जमिनीवर ठेवत असतो. दव चाटतेवेळी त्याची एक नजर त्या मण्यावर असते की तो कोणी उचलून नेऊ नये. जसे गाय चारा चरतेवेळी देखील वासरावर एकटक नजर ठेवते. जर कोणी अन्य पशु वासराच्या दिशेने जाऊ लागला तर ती गाय लगेच त्याला मारण्यासाठी त्वेषाने येते. ठीक याच प्रकारे हनुमान यांना हे कंगन फार महत्वाचे होते, कारण ते कंगन ओळखूनच श्री रामचंद्रजी यांना विश्वास झाला होता की खरंच सीता लंकापती रावणाच्या बागेमध्ये कैद आहे. त्यामुळे लंकेवर आक्रमण करण्याचा विचार केला. तसेच समुद्रावर पूल तयार केला. जर कंगन हरवले असते तर रामचंद्रजी यांनी कधीही हनुमानाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. तसेच इतक्या मोठ्या समुद्रावर पूल बनवण्याचे कठीण कार्य करण्याचा विचार केला नसता. कबीर परमात्मा सांगत आहेत की, हे धर्मदास, असे सर्व विचार हनुमानाच्या मनामध्ये येत होते. जर कोणी कंगन चोरी केले तर माझे सर्व प्रयत्न व्यर्थ जातील, म्हणून अंघोळ करता करता क्षणाक्षणाला कंगनाकडे पाहत होते. एका माकडाने कंगन उचलले व त्याकडे लक्ष देऊन पाहू लागला. हनुमानाची दृष्टी देखील त्या माकडावर पडली. हनुमान लगेच त्या माकडाच्या दिशेने धावला. माकड सुद्धा धावू लागले. हनुमानाने विचार केला की या खोडकर माकडाने जर कंगन समुद्रात फेकून दिले तर माझे सर्व कार्य व्यर्थ होईल. पाहता पाहता त्या माकडाने माझ्या आश्रमामध्ये प्रवेश केला. तसेच अंगणामध्ये ठेवलेल्या त्या मोठ्या रांजणामध्ये ते कंगन टाकलं आणि तो पळून गेला. हनुमानाने पाहिले की माकडाने ऋषीच्या आश्रमात ठेवलेल्या मोठ्या रांजणात कंगन टाकले आहे. हे पाहून त्याने सुखाने श्वास घेतला. हनुमानाने त्या रांजणामध्ये डोकावून पाहिले तर त्या रांजणामध्ये त्या कंगनासारखे अनेक कंगन पडलेले होते. हनुमान ओळखू शकले नाही की ते कंगन कोणते आहे जे मी आणले होते. अत्यंत दुःखी मनाने त्याने आश्रमातील झोपडीकडे पाहिले. येथे मी म्हणजे कबीर परमेश्वरजी एक ऋषी रूपात विराजमान होतो. माझ्याजवळ येऊन बजरंगबलीने नमस्कार केला व रामराम म्हणाला. मी पण त्यांना रामराम करत म्हणालो, या अंजनी पुत्र, मी तुमचीच प्रतीक्षा करीत होतो. माझ्या तोंडून स्वतःचा परिचय ऐकून हनुमानाच्या आश्चर्याला सीमा उरली नाही आणि मी तुझीच वाट पाहत होतो हे शब्द त्यांना अजूनच आश्चर्यचकित करत होते. आपल्याच समस्येने त्रस्त हनुमानाने या आश्चर्याबद्दल काहीच विचारले नाही. तो म्हणाला, ऋषीवर, श्रीरामांवर यावेळी फार मोठी आपत्ती आली आहे. सीतामातेचे अपहरण लंकापती रावणाने केले आहे व मी तिचा शोध घेऊन आलो आहे. मी म्हणजे कबीर परमेश्वरजी यांनी प्रश्न केला की, हे बजरंगबली, आपण कोणत्या श्रीरामाविषयी बोलत आहात? हनुमान म्हणाला, हे ऋषीवर, तुम्ही कोणत्या दुनियेत राहत आहात? आपणास हेच माहीत नाही की कोण आहे श्रीराम, काय आणखीही श्रीराम आहेत? मी राजा दशरथ पुत्र श्री रामचंद्रजी यांच्याविषयी बोलत आहे, ज्यांना 14 वर्षांचा वनवास झाला आहे. मी म्हणजे कबीर परमेश्वर उर्फ मुनींद्र ऋषी म्हणालो की, हनुमान, मी पण त्याच अयोध्येचा राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र श्री रामचंद्र यांच्याविषयीच आपल्याला विचारत आहे.
असेच श्री दशरथपुत्र श्री रामचंद्र करोडोंनी उत्पन्न होऊन मृत्यू पावले आहेत. अशाच प्रकारे श्रीरामांचा वनवास होतो आणि याच प्रकारे सीतेचे अपहरण होते आणि याच प्रकारे आपल्यासारखे हनुमानजी श्री सीतेचा शोध घेऊन येतात. माझ्या मुखातून ही गोष्ट ऐकून ब्रह्मचारी हनुमान क्रोधित होऊन बोलले, ऋषीजी, ही वेळ मस्करी म्हणजे उपहास करण्याची नाही. आपण व्यर्थ चुकीचे भाष्य करत आहात. आपण ऋषीच्या रूपात अज्ञानी विराजमान आहात. नाहीतर तुम्ही असा प्रश्न केला नसता की कोणत्या श्रीरामाविषयी बोलत आहे. संपूर्ण वनात व देशामध्ये चर्चा चालू आहे की सीतेचे अपहरण झाल्या कारणाने श्रीरामचंद्रजी अत्यंत व्याकुळ आहेत. मी म्हणजे कबीर परमेश्वरने प्रश्न केला, हनुमान, तुम्ही माझ्याजवळ येण्याचे कष्ट कशासाठी घेतले? हनुमान म्हणाला, ऋषीजी, मी सांगितले की मी सीता मातेचा शोध घेऊन आलो आहे. मातेने आपल्या हातातील कंगन म्हणजे सोन्याचे कंगन मला दिले होते, ज्याला ओळखून श्रीरामचंद्रजी माझ्यावर विश्वास करतील की हे खरंच सीताजीचे कंगन आहे. अन्यथा ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. ते कंगन स्नान करतेवेळी सरोवराजवळच्या एका दगडाच्या शिलेवर मी ठेवले होते. ते एका माकडाने उचलून आपल्या आश्रमातील रांजणात टाकले आहे. मी ते घ्यायला आलो आहे. धर्मदास, मी हनुमानाला म्हणालो, तुम्ही आहार करा, मग रांजणातून आपले कंगन काढून घेऊन जा. हनुमान म्हणाला, हे ऋषीजी, मला फार भूक लागली होती, परंतु आता सगळी मिटली आहे. आपल्या रांजणामध्ये खूप सारे कंगन आहेत. मी ओळखू शकत नाही की मला हवं असलेलं कंगन कोणते आहे. मी म्हणालो की आपण ओळखूही शकणार नाही, कारण की हे सगळे कंगन आपल्यासारख्या हनुमानांद्वारे आणलेल्या त्या सीतांचेच आहेत, ज्यांनी अगोदरच्या श्रीरामांबरोबर महान कष्ट भोगले आहे. तुम्ही कोणतेही एक कंगन उचलून घेऊन जा. तेच वर्तमानात असलेल्या सीतेच्या कंगनाशी मिळते जुळते असेल. कोणताच फरक नाही. वर्तमानातील श्री रामचंद्रांसारखे करोडो मृत्यू होऊन अन्य योनींमध्ये निघून गेले आहेत. हनुमानाला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. त्याने कंगनाच्या सत्यतेची पुष्टी करण्यासाठी प्रश्न विचारला, हे ऋषीजी, आपण म्हणालात की अन्य श्रीराम सुद्धा होऊन गेलेले आहेत. त्यांची ही पत्नी सीता नावाचीच होती. याच प्रकारे लंकापती रावणाने अपहरण केले, तसेच माझ्यासारखे हनुमान या प्रकारे सीतामातेचे कंगन घेऊन आले होते. तेच कंगन या रांजणामध्ये विद्यमान आहेत. हे दीनदयाल, ही गोष्ट मी कशी सत्य मानू? कारण जो हनुमान कंगन घेऊन येत असेल तोच परत घेऊन पण जात असेल. मग या रांजणामध्ये कंगन कसे राहतील? मी म्हणजे कबीर परमेश्वर उर्फ मुनींद्रजी म्हणालो, पवनपुत्र हनुमान प्रत्येक वेळी माकड हनुमानाद्वारे आणलेले कंगन उचलून या रांजणामध्ये टाकते. या रांजणामध्ये माझ्या कृपेने अशी शक्ती आहे की जी वस्तू यामध्ये टाकली जाते ती एक समान एकाच्या दोन बनतात. असे म्हणत मी एक पितळेची वाटी त्या रांजणामध्ये टाकली. टाकताच त्या एकाच्या दोन वाट्या झाल्या. हे पाहून हनुमान आश्चर्यचकित झाला. दोन्ही वाट्या जुळवून पाहू लागला. काहीच फरक नव्हता. तेव्हा मी म्हणालो, हनुमान, अशा प्रकारे माकडाद्वारे कंगन या रांजणात टाकल्यावर त्याच्यासारखेच दुसरे कंगन तयार होते. तुम्ही निसंकोच घेऊन जा आणि श्रीरामांकडून ओळख पटवून घ्या. आता तत्वज्ञानिक बजरंगबली, ज्या दशरथपुत्र श्रीरामास तुम्ही सृष्टीचे रचनाहार सर्व शक्तिमान मानत आहात, तो तर सद्गुण विष्णूचा अवतार आहे. ब्रह्मा, विष्णू तसेच शिव हे नाशवान प्रभू आहेत. यांचा पिता काल ब्रह्म आहे, जो 21 ब्रह्मांडांचा प्रभू म्हणजे स्वामी आहे. ब्रह्मपेक्षाही जास्त ब्रह्मांडांचा प्रभू परब्रह्म आहे, जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. या सर्व प्रभूंचाही प्रभू म्हणजे स्वामी पूर्ण ब्रह्म सत्पुरुष आहे. त्यांच्या पूजेने जीवाचे जन्ममृत्यूचे चक्र पूर्णपणे समाप्त होते. तो जीव सत्यलोकात जातो, जेथे गेल्यावर परतून या संसारामध्ये येत नाही, अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्त करतो. धर्मदास, माझ्या चमत्कारिक शक्तीने प्रभावित हनुमान वरील ज्ञान ऐकू लागला. मग विनयपूर्वक म्हणाला की, हे ऋषीजी, आता माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मला अगोदर त्यातून मुक्त व्हायचे आहे. एकदा सीतामाताजींचा संदेश श्री रामचंद्रजी यांना देऊन सीतामाताजीला लंकापती रावणाच्या कैदेतून सोडवायचे आहे. तुमचे अमृत वचन परत कधीतरी ऐकेन. मला आज्ञा द्या ऋषीवर. असे म्हणत हनुमानाने माझे पाय धरले. तसेच एक कंगन उचलून निघून गेला. हनुमानाच्या मनामध्ये तरीही शंका होतीच.
श्रीरामजी कुठे असे म्हणू नये की हे कंगन सीतेचे नाही. हनुमानाने दूरवरून अति हर्षित होऊन आवाज दिला, सीतामातेचा शोध घेऊन आलो आहे. जवळ आल्यावर हनुमान म्हणाला, हे प्रभू, सीतामातेला लंकापती रावणाने आपल्या 9 लखा बागेमध्ये कैद करून ठेवले आहे. मी त्याची बागही उद्ध्वस्त करून टाकली आहे. तसेच लंकेलाही आग लावून आलो आहे. माता सीता म्हणाली की, हे हनुमान, तुम्ही श्रीरामाला म्हणा की मला लवकर या कैदेतून मुक्त करा. मी येथे महाकष्ट भोगत आहे. हे सर्व हनुमानाकडून ऐकून श्रीराम बोलले, हे संत हनुमान, तुम्ही काही निशाणी दाखवा ज्यावर मला विश्वास होईल की ज्या स्त्रीविषयी तुम्ही सांगत आहात ती सीताच आहे. श्रीरामाच्या अशा बोलण्यावर हनुमानाने संशययुक्त मनाने म्हटले की, ही घ्या माताजींची निशाणी, हे कंगन, जे रांजणातून काढून आणले होते, जे सीतेद्वारे हनुमानाला देण्यात आले होते, ते श्रीरामाच्या हातात सुपूर्द केले. श्रीरामाने ध्यानपूर्वक पाहिले, कंगन तर योग्यच आहे. श्रीरामाने हनुमानाला आलिंगन दिले व म्हणाले की, हे प्रिय आत्मा हनुमान, तुम्ही माझ्यावर महान उपकार केले आहेत. हे कंगन खरंच सीतेचेच आहे. जर तुम्ही कंगन आणले नसते तर माझा विश्वास बसला नसता. तेव्हा श्रीरामाने कंगन वास्तविक असल्याचे सांगितले. तेव्हा हनुमानाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तसेच माझा म्हणजे ऋषी मुनींद्रचा चेहरा व त्यांच्याबरोबर झालेली वार्ता यांचे चलचित्र डोळ्यासमोर येऊ लागले. हनुमानाला वाटले की ऋषी परमसिद्धियुक्त आहेत. अरे बनचर क्या खबरा कपिलाए, कहो सीता की बात बिथा सब, क्या क्या भोजन पाए. कैसी प्रीति करी तुमसे ती, बिंजन कहा जिमाए. कहो हनुमंत संत जन मेरे, भूखे रहे कढ़ाए. कैसा बदन विनोद सती का, बूझत हूँ मन लाए. क्या पौनिक पटंबर पहरे, हार डोरी गल छाए. क्या सिंगार उचार करत है, रावण सिजा जाए. सुरमा सिल्की सिजा पैठी, ना तुम्हो बदन छिपाए. बोले पौनी होय सहोनी, सुनी हो रघुपति राय. सीता सती अति अति आतुर, आंसू पात चली जाए. ढूंढत फिरा लंक चहु औरा, 9 लख बाग छिपाए. जाय बिरछ पर छुबकी लाई, मुंदरा भेंट चढ़ाए. तहाँ प्रणाम करी सीता सो, माता दर्शन पाए. झरे परे का हुक्म किया था, 9 लख बाग अघाए. नाजुक बदन नाम तुम्हारे में, जैसी माता जाए. रावण से ती प्रीति न जाकी, चंद बदन मुख छिपाए. पनंग समेटी पद्म आसन से, पौना गगन चढ़ाए. त्रिकुटी संजम ध्यान तास का, सूरज कमल उगाए. हार डोरी नहीं पाट पटंबर, सीता मन मुरझाए. अगर माल वै मूर्ती सुरती, गरीबदास पद गाय. श्रीरामाच्या मनात विचार आला की जर सीतेने रावणाला समर्पित केले असेल तर मी सीतेसाठी युद्ध नाही करणार. कशासाठी जगातील पुत्रांना मरू देऊ. आपल्या शंकेच्या निरसनासाठी श्रीरामाने आपल्या भक्त हनुमानाला उलटसुलट प्रश्न विचारले, जेणेकरून सीतेबद्दल अचूक माहिती मिळू शकेल. श्रीरामाने हनुमानाला विचारले, हे माझ्या प्रेमळ संत, आपण सीतेविषयी सांगा, ती कशी आहे. ती रावणाच्या महालात राहत असेल. हनुमानाने म्हटले, नाही भगवान, माता सीता तर रावणाच्या 9 लखा बागेत राहत आहे. श्रीरामाने विचारले, आपण भोजन कुठे केले. सीतेने आपल्याला रावणाच्या महालात खाऊ घातले असेल. हनुमान म्हणाले, नाही भगवन, रावणाच्या महालापर्यंत सीता मातेची पोहोच कुठे. मी मातेला म्हटले की माता, भूक लागली आहे. तेव्हा सीता मातेने म्हटले, दादा हनुमान, या बागेचे कोणतेही फळ तोडून खाऊ नकोस. जर कोणते फळ खाली पडले असेल तर तेच खा. जर फळ तोडून खाल्ले व रावणाच्या नोकरांना समजले तर मला खूप त्रास देतील. मी देखील जमिनीवर पडलेली फळेच खाते. मला सुद्धा झाडाची फळे तोडून खाण्याचा आदेश नाही. श्रीरामाने विचारले, हनुमान, सीतेने शृंगार केला असेल, सुंदर किमती साडी नेसली असेल, रावणाच्या शय्येवर झोपत असेल. हनुमानाने म्हटले, हे भगवान, सीता मातेने जुने पुराणे कपडे घातले होते, जमिनीवर अंथरुण घालून झोपते. हे भगवान, मी झाडावर लपून बसलो होतो. रावण आपल्या सैनिकासोबत आला व सीतेला आपली पत्नी बनवण्यासाठी विवश केले. तसेच भिन्न भिन्न प्रकारचे बोल ऐकवले, भय दाखवले. अति त्रासलेल्या मातेने म्हटले, रावण, माझा जीव जाऊ शकतो, पण या शरीराला श्रीरामा व्यतिरिक्त कोणी अन्य पुरुष स्पर्श करू शकत नाही. तू मला हवा तेवढा त्रास दे. रावण क्रोधित होऊन निघून गेला. तेव्हा मी तोडून तोडून फळे खाल्ली.
रावणाची बाग उखडून समुद्रात फेकून दिली. रावणाच्या लंकेत आग लावली. जे नोकर मातेला त्रास देत असत त्यांची चांगलीच खबर घेतली. सीताजींचा चंद्रासारखा चेहरा कोमेजलेल्या फुलासारखा झाला आहे. ती तर तुमच्या आठवणीत मग्न राहते. आपल्या चर्चेच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट तिला चांगली वाटत नाही. मला आपल्याविषयी विचारले, श्रीराम कसे आहेत? माझ्या वियोगात खूप दुःखी असतील. हनुमान, आपण श्रीरामांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवा. ते खूप चांगले आहेत. माझ्या वियोगाने रडून रडून अति दुःखी राहत असतील. त्यांना माझा रामराम सांगा. तसेच त्यांना प्रार्थना करा की मला रावणाच्या कैदेतून अतिशीघ्र सोडवा. मी त्यांच्या विना खूप वैतागले आहे. हनुमानाच्या श्रीमुखातून वरील वचन ऐकून श्रीरामचंद्रजी यांना विश्वास झाला की सीतेचा रावणाशी काहीही संबंध नाही. ती अति व्याकुळ आहे. तेव्हा रावणाशी युद्ध करण्याची तयारी केली. तसेच युद्ध जिंकून बिभीषणाला लंकेचे राज्य प्रदान केले. सीतेची अग्निपरीक्षा घेऊन श्रीराम आपली पत्नी सीतेबरोबर पुष्पक विमानात बसून अयोध्येला आले. सोबतच भाऊ लक्ष्मण सुद्धा होता. श्रीरामाला अयोध्येचे राज्य भरतने सोपवले. एक दिवस सीतेने हनुमानाला असली मोत्यांची एक बहुमूल्य माळ दिली. हनुमानजीने त्या माळेचे मणी फोडून फोडून जमिनीवर फेकले. सीतेला वाईट वाटले. तसेच रागाने हनुमानाला कटुवचन बोलली. अरे हनुमान, तू एवढ्या किमती माळेचा सत्यानाश केलास. तू माकडाचा माकडच राहिलास. हा राजमहाल वनचरांसाठी नाही. आज आपण माळेचा सत्यानाश केला. उद्या इतर बहुमूल्य वस्तूंचा नाश करून टाकशील. तू तर वनातच राहण्यायोग्य आहेस. हनुमान म्हणाला, हे माते, ज्या वस्तूत राम नाही ती वस्तू माझ्या कामाची नाही. मी मोती फोडून पाहिले, त्यात राम लिहिलेले नव्हते. त्यामुळे ते माझ्यासाठी मातीमोल आहेत. आणि ऐका देवीजी, आज आपण एका भक्ताची आत्मा दुखावली आहे. आपणास या महालांचा अभिमान झाला आहे. आपण देखील या महालांमध्ये नाही राहू शकणार. आपले ही सर्व जीवन जंगलात संतांच्या सानिध्यात व्यतीत होईल. हनुमानजीने सीताजीच्या या गोष्टीवरून नाराज होऊन अयोध्येचा त्याग केला. तसेच एकांतवास पत्करला. सीताजी पण अधिक काळ अयोध्या नगरीमध्ये राहू शकली नाही. एका धोब्याच्या टोमण्यामुळे श्रीरामाने सीताजींचा त्याग केला. सीताजींनी वनात ऋषी वाल्मिकीजी यांच्या आश्रमात शेष जीवन व्यतीत केले. त्यावेळी हनुमानजी खूप अस्वस्थ झाले होते. त्याला संसारात कोणीच आपले वाटत नव्हते. धर्मदास, तेव्हा मी म्हणजे कबीर परमेश्वर हनुमानजी यांच्या जवळ गेलो. मी रामराम शब्द उच्चारला. हनुमानाने माझ्याकडे पाहिले. तसेच उत्तरादाखल जय रामजी म्हटले. हनुमान म्हणाला, या ऋषीजी, आपला चेहरा मी आधीही कधीतरी पाहिला आहे. लक्षात येत नाही. कोठे पाहिला आहे? मी म्हणजे कबीर परमेश्वर यांनी म्हटले की मी सांगतो, आपण मला कोठे पाहिले होते. हनुमानाने मला बसण्यास सांगितले. मी त्याच्याजवळ बसून त्या कंगनाच्या गोष्टीची आठवण करून दिली. तसेच म्हटले, मी तोच ऋषी आहे. त्यावेळी हनुमान, तुमच्याकडे तत्वज्ञान ऐकण्यासाठी वेळ नव्हता. आता आपल्याजवळ पुरेसा वेळ आहे. यासाठी मी तुम्हाला पूर्ण परमात्मा यांच्या बाबतीत ज्ञान ऐकवण्यासाठी आलो आहे. जर तुमची रुची असेल तर चर्चा करू. हनुमान म्हणाले, ऋषीवर, मी आपले ज्ञान आवडीने ऐकेन. तुम्ही मला तत्वज्ञान ऐकवा. मी हनुमानजीला सृष्टीरचना ऐकवली. श्रोतेगण, कृपया ऐका सृष्टीरचना याच पुस्तकात पान नंबर 250 ते 269 वर. हनुमानजी म्हणाले, ऋषीजी, आपल्याद्वारा ऐकवले गेलेले ज्ञान आधी कधीही ऐकले नाही. यासाठी मन मांडण्यास तयार नाही. हनुमानाने असे म्हणताच मी अंतर्धान झालो. हनुमान मला प्रत्येक दिशेला शोधू लागले. जेव्हा वर आकाशाकडे पाहिले तर मी त्याला दिव्यदृष्टी प्रदान केली, ज्याद्वारे हनुमानाने मला सतलोकात सिंहासनावर बसलेले पाहिले. माझे शरीर व सतलोकातील तेज म्हणजे प्रकाशाला पाहून हनुमान खूप प्रभावित झाला. काही वेळानंतर मी पुन्हा त्याच्यापासून 50 गज दूर एका वृक्षाच्या खाली विराजमान झालो. मला पाहून महावीर हनुमान माझ्याकडे आला. तसेच प्रार्थना केली, हे ऋषी मुनींद्र, कृपया मला आपल्या सतलोकाचे दर्शन करवावे. धर्मदास, तेव्हा मी हनुमानाला आपल्यासारखी सतलोकाची सैर करवली. तेव्हा पहिलवानाला तत्वज्ञान झाले. तसेच माझे चरण धरले. उपदेशासाठी प्रार्थना केली. म्हटले, हे ऋषीवर, आपण पूर्ण परमात्मा आहात. आपण स्वतःला लपवले आहे. कृपया मला उपदेश द्या. तसेच तो विधी सांगा ज्याने सतलोकाची प्राप्ती होऊ शकेल.
हे धर्मदास, तेव्हा मी हनुमानाला नामदान दिले, तसेच आपला शिष्य बनवले. अंजनीपुत्राने नाशवान रामाची भक्ती त्यागून अविनाशी राम अर्थात मज पूर्ण ब्रह्मची भक्ती केली, ज्यामुळे हनुमानाचे कल्याण झाले.